महायुतीतील अजित पवार गटामुळे भाजपला गळती। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या 25 ते 30 नेत्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामुळे उमेदवारी मिळण्यात अडचणी असल्यामुळे हे नेते नाराज आहेत। संबंधित नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे। भाजपला गळती लागण्याची चिन्हे असल्याने वरिष्ठ नेते या नेत्यांशी चर्चा करत असून त्यांना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महायुतीचे जागा वाटप अंतिम झाले नसले तरी विद्यमान आमदारांच्या जागा त्या पक्षांना जातील असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती, त्यावेळी शिवसेनेला मिळालेल्या सर्व जागा शिंदे गटाला हव्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या सर्व जागांसह आणखी काही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही आहे। त्यामुळे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्यामुळे ते नाराज आहेत। हे नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यास त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी नेतेही जाण्याची शक्यता आहे। विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काही नेत्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चिंता आहे। या नाराज नेत्यांशी चर्चा सुरू असून फार तर 4-5 नेते इतर पक्षात जाण्याची शक्यता आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।